नमस्कार. तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा काही मराठमोळ्या अभिनेत्रींची माहिती घेतोय ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा हा डौलानं फडकवला. आज अशा मालिकेमध्ये आपण एका अशा अभिनेत्रीची माहिती घेतोय ज्यांना चिरतरुण राहण्याचं वरदान लाभलेलं आहे. सुरुवातीला अत्यंत तरुण वयामध्ये जेव्हा त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा जितक्या सुंदर दिसत होत्या, आज देखील तितक्याच किंबहुना त्याहून अधिक सुंदर त्या दिसतात. आपण बोलतोय अदाकारा अश्विनी भावे यांच्याबद्दल. अश्विनी भावे यांच्या एकूण फिल्मी कारकिर्दीवरती नजर टाकण्याआधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा आता इथून पुढचे भाग येतील तेव्हा आपल्या सर्वांना वेळेवर त्याची माहिती मिळत जाईल. सुरुवात करूयात अश्विनी भावे यांच्या एकूण फिल्मी करिअरबद्दल माहिती घ्यायला. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी अत्यंत लहानग्या वयातच नाट्यसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि रंगामंचावरती पाऊल ठेवल्यानंतर आपल्या अभिनयाचं प्राथमिक प्रशिक्षण देखील त्यांनी तिथेच घेतलं. कॉलेज वयातच त्यांनी अंतरिक्ष नावाच्या सिरियलमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचा किस्सा देखील तितकाच मनोरंजक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आर.के स्टुडिओज त्या काळी जेव्हा राज कपूर साहेबांचं नुकतंच निधन झालं होतं आणि त्यांचा शेवटचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिना हा चित्रपट बनत होता, तेव्हा त्यांना एक नायिका हवी होती. मात्र त्यावेळी त्यांना हवी तशी नायिका मिळत नव्हती. त्या फिल्मवरती रणधीर कपूर आणि चिंटू अंकल म्हणजेच ऋषी कपूर दोघेही मिळून काम करत होते. मात्र तेव्हा त्यांना हवा तसा चेहरा मिळत नव्हता. अशावेळी त्यांनी संपर्क साधला फिल्म फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्याशी. त्यावेळी ते अश्विनी भावे यांच्यासोबत होते आणि त्यांना रणधीर कपूर यांनी सांगितले की त्यांना फ्रेश आणि छान असा चेहरा हवा आहे. त्यावेळी त्यांनी तिथे अश्विनी भावे यांना रिकमेंड केलं आणि हिना पिक्चरमधल्या एका गाण्याबद्दल, जे गाणं मी तुम्हाला सांगणार नाही, आपल्या सर्वांना ते गाणं माहिती आहे, त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी हिना चित्रपट गाजवला आणि तिथून अश्विनी भावेंना खरंखुरं स्टारडम मिळालं. त्यानंतर त्यांनी मोजके अवघे 2-3 डझन चित्रपट केले. मात्र त्या सगळ्यातून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवून दिलं. त्यांनी हिनाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केलंच, मात्र कळत न कळत सारखा सिनेमा असेल, बंधन असेल, वजीर हा 1994चा सिनेमा असेल, अशीही बनवा बनवी सारखा सिनेमा असेल, सरकारनामासारखा सिनेमा असेल, मीरा मोहन, धडाकेबाज, परंपरा, शाबास सोनबाई, एक रात्र मंतरलेली, आहुती, घोळात घोळ, किस बाई किस सारखे अनेक चित्रपट अश्विनी भावे यांनी केले. त्यासोबतच त्यांनी द रायकर केस, युग आणि श्रीकांत सारख्या काही TV मालिका देखील केल्या आणि नंतर लग्न करून त्या अमेरिकेत सेटल झाल्या. आज त्या चित्रपटसृष्टीमध्ये हव्या तितक्या सक्रिय जरी नसल्या तरी मात्र लाखो फॅन्सच्या मनामध्ये त्या अजूनही आपली जागा या पटकावून आहेत. असं म्हणतात की माधुरी दीक्षित या चिरतरुण व्यक्तिमत्व असलेल्या एक अभिनेत्री आहेत, मात्र त्या एकमेव नसून अश्विनी भावे ह्या देखील त्याच अग्रक्रमामध्ये त्यांचं नाव घ्यावं लागेल, कारण आज देखील त्या तितक्या सुंदर दिसतात आणि इंस्टाग्रामच्या कृपेमुळे त्या आपल्या सर्व फॅन्सशी जोडलेल्या असतात. त्या प्रचंड सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत आणि नुकतंच त्यांनी काही प्रोजेक्टच्या माध्यमातून सुद्धा कमबॅक केलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.